सोलापूर महानगरपालिकामधील 201 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या ठरावाबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनतर्फे महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार। सोलापूर महानगरपालिकेतील 1995 नंतर रोजंदारी व बदली पद्धतीने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने आज महापौर कार्यालयात महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महापौर श्री विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, कामगार कल्याण व जनसंपर्क समितीच्या सभापती श्रद्धा पवार तसेच नगरसेविका श्रीदेवी फुलारे, संगीता जाधव, नगरसेवक किसन जाधव, रवी कयावाले, नगरसेवक भरतसिंग बडूरवाले, नगरसेविका राजश्री दोडमणी यांचा युनियनच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी 201 कर्मचाऱ्या सेवेत कायम करण्याबाबत 18 वर्ष व्यवस्थितरित्या पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचाही सत्कार महापौर, उपमहापौर, सभागृह नेते यांचे हस्ते करण्यात आला। यावेळी ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल, कामगार नेते श्रीनिवास रामगल, अरुण मेत्रे, रामचंद्र चंदनशिवे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते। पालिकेमध्ये बदली सेवक हे प्रामाणिकपणे सेवा करत असताना गेल्या अनेक वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये अनेक महापौर होऊन गेले, पण आमचा हा प्रश्न कुठल्याही टीमने सोडवला नाही। कारण का हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम करत असताना अनेक कामगार नेत्यांनी, प्रस्थापित नेत्यांनी या कामगाराला हिरवायचं काम केलं। बॅकडोरचे लोक म्हणले हे प्रस्थापित नेते हेच आता सेवेत कायम करा म्हणून पाठवा लागले। त्याचं कारण असं आहे की 2008 साली ज्यावेळेस देवणीकर साहेब होते, देवणीकर साहेबांनी सांगितलं की हे कर्मचारी सगळ्यांची यादी बनवा आणि सर्वांना सेवेत कायम करा। त्या अनुषंगाने इथल्या प्रस्थापित नेत्यांनी काय केलं, आपण जर सर्व सेवकांना कायम सेवेत केलं तर आमच्या पाठीमागे फिरणार कोण? त्या अनुषंगाने हे कर्मचारी जे आतापर्यंत आज आलेले आहेत 201 कर्मचारी आता जे आहेत ते 249 होते कर्मचारी, त्यातले सेवक काही माहीत झाले, सेवानिवृत्त झाले। त्या अनुषंगाने गेल्या 2008 पासून आम्ही या ठिकाणी प्रशासन, शासन आणि मंत्रालय, नगरविकासाकडे पाठपुरावा करीत आहोत। त्या अनुषंगाने आत्ताच्या घडीला सोलापूर शहराचे प्रथम नागरिक आणि महापौर साहेब त्यांनी हा प्रश्न आपल्या सोलापूर शहराचे मत्तेचे आमदार माननीय देवेंद्रदा कोटे यांच्या कानावर त्यांनी घातला आणि देवेंद्र दादा कोटेंनी लगेच ते नगर विधानसभेमध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये 249 कर्मचारी सेवेत कायम करण्यासाठी त्यांनी ठराव तिथे त्या ठिकाणी आवाज उठवला। त्या अनुषंगाने या लोकप्रिय आमदार देवेंद्रदा कोटेंनी ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेस लगेच आम्हाला आमच्या महापौर साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सांगितलं